एकही जागा नतद्रष्टांना सोडू नका अशा प्रकारे उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना आवाहन केलं तर खरं, मात्र त्यांच्याच पक्षाच्या एक नाही दोन नाही 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। आता यांना नतद्रष्ट म्हणायचं किंवा काय ते उद्धव ठाकरेंना ठरवायचं। निवडणुकीआधीच ठाकरेंच्या 9 उमेदवारांनी मानली हार। ठाण्यात 3, जळगावमध्ये 4 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीला तिथं यश मिळवणं सुकर झालं, विजय मिळवणं सुकर झालं। पुणे आणि पनवेलमध्ये प्रत्येकी एका उमेदवारानं माघार घेतली आहे। आता या 9 जणांना उद्धव ठाकरे नतद्रष्ट म्हणणार का, हा मात्र सवाल आहे। कारण उद्धव ठाकरे स्वतःच म्हणाले होते एकही जागा नतद्रष्टांना देऊ नका, पण इथे तर त्यांच्याच मावळ्यांनी, त्यांच्याच शिवसैनिकांनी 1 नाही 2 नाही 9 जागा देऊन टाकल्या। आपला अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन पक्षाला तोंडघशी पाडली। ही कुठे कुठे माघार घेतली बघूयात ग्राफिक्सद्वारे। ठाकरेंच्या उमेदवारांनी कुठे माघार घेतली? ठाणे 3 उमेदवारांची माघार, पनवेल 1 उमेदवाराची माघार, जळगाव 4 उमेदवारांची माघार, पुण्यामध्ये 1 उमेदवारानं माघार घेतली। पद्मेश आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पद्मेश, इकडे उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांना आवाहन करत होते की इतरांना म्हणजे नतद्रष्ट म्हणजे कोण, म्हणजे महायुतीवाल्यांना जागा सोडू नका, मिळू देऊ नका, पण त्यांच्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतला। 9 ठिकाणी उमेदवारांनी अर्ज ऐनवेळी माघारी घेऊन पक्षाला तोंडावर पाडलाय का? शिवसेना उभाटाला तोंडावर पाडलाय का? प्रसन्न सर, आज जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना भवनमध्ये आले तेव्हा त्यांनी संपूर्ण जे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल त्याचे उमेदवार किंवा त्याचबरोबर मुंबईतील जे शिवसेनेचे उमेदवार त्यांना मार्गदर्शन केलं, तेव्हा हे वक्तव्य त्यांनी केलं होतं की आपण जे वक्तव्य केलं आणि त्यात 2 गुजरातांच्या हातात आपल्याला मुंबई द्यायची नाहीये, हे जे वक्तव्य केलं, जे मार्गदर्शन केलं त्यामध्ये ही लाईन त्यांनी वापरली होती। पण त्यांच्या पूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेतला, जसे तुम्ही सांगितलं की जळगाव असेल, पुणे असेल किंवा इतर जो परिसर असेल त्यामध्ये मी तुला पद्मेश थोडंसं थांबवतोय। सुषमा अंधारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, 1 नाही 2 नाही 9 जणांनी आजच्या ऐन दिवशी माघारी घेतलेली आहे, या तुमच्या पक्षाच्या 9 जणांबद्दल आपण काय म्हणाल? उलटे प्रसन्नजी, आज जे काही मार्गदर्शन झालं आणि उमेदवारांच्या साठी उद्धव साहेब जे बोलले ते बोलताना त्याला संदर्भ मुंबई निवडणुकीचा होता, बीएमसीचा संदर्भ होता। समोर बसलेला जो सगळा वर्ग होता तो बीएमसीच्या उमेदवार असणाऱ्या सगळा श्रोता वर्ग होता। दुसरं असं की आपण जी 9 लोकांची जी यादी देत आहात ती अगदी खरी आहे, मात्र ती यादी ही मुंबईच्या बाहेरची यादी आहे। तिसरा मुद्दा की मग या लोकांनी माघार का घेतली, तर याच्यातल्या 3 लोकांना खरं तर आजच ती पत्रकार परिषद होणं अपेक्षित होतं, पण त्यांचं नेमकं काय झालंय आणि कशा पद्धतीने माघार घ्यायला लावल्या गेल्या याच्यावर आत्ता मी काहीही बोलण्यापेक्षा मला थोडे 48 तास जाऊ देत, मी याच्यावर बैजवार पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीने या लोकांना माघार घ्यायला लावली गेली, कुणी माघार घ्यायला लावली आणि माघार घेण्यासाठी कोणकोणत्या यंत्रणा वापरल्या गेल्या यावर फार बैजवार सांगितली। बरं सुषमाजी, धन्यवाद, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली। सुषमा अंधारे आपल्यासोबत होता, शिवसेना नेत्या। त्यांचं म्हणणं आहे की मुळात ही माघार का घेण्यात आली याच्याबद्दल उमेदवारांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्यायला आवडेल। मात्र प्रश्न असा आहे की शेवटच्या दिवशी माघार घेऊन या उमेदवारांनी पक्षाला सुद्धा आज मोठा धक्का दिलेला आहे। त्यांच्यावर कोणता दबाव होता किंवा काय होतं याबद्दल त्यांनी काही माहिती दिली होती का, काही दावा आरोप केला होता का? मात्र आता शिवसेनेच्या या 9 जागा लढाई होण्यापूर्वीच महायुतीला देऊन टाकल्या गेल्या।